नमस्कार मंडळी. तर आज आम्ही नाश्त्याला बनवले होते डोसे. तर डोसे केले होते. तर एक डोसा मी अंड्याचा ट्राय केलेला. तर बघा आपलं बॅटर मस्त छान तयार झालेलं होतं, रातभर भिजवलेलं. तर मी घेतलं तव्यावर टाकलं तेल आणि मस्त नॉर्मल डोसे आम्ही जास्त बनवलेले. पण मला ट्राय करायचं होता अंडा टाकून डोसा, जे आपण नेहमी बघतो हॉटेल्समध्ये असं मोबाईलवर. तर त्याच्यासाठी घेतलेलं मी एक अंडा घेतलेला आणि त्यात एक कांदा 2-3 एक मिरची आणि मीठ टाकलेलं. आणि आता त्याच्यावर टाकणार आहोत. ते बघा, तर आपला डोसामध्ये तो शिजला आहे. तर टाकणार थोडं तेल टाकलं त्याच्यावर. आणि आता आपण यात घालणार आहोत अंड्याचं बॅटर केलेलं ते. तर बघा छान असं पसरून घेत आहे पूर्ण, जेणेकरून पूर्ण डोसा तो कवर होईल. आणि फर्स्ट टाईमच ट्राय करते आहे, बघू कसा लागतो. तर बघा शिजत आहे मस्तपैकी आणि चुलीवरच करते आहे छान. तर थोडासा शिजलेला आहे. तर त्याला पलटी करूया, पण शिजला नाही अजूनपर्यंत. तर बघा संडे होता म्हणून अंड्याचं हे ट्राय केलं मी. तर छान असं त्याच्या कडा सुटलेल्या आहेत, पण त्याला अजून पलटी नाही केलेला. तर करूया आता. तर कारण की अंडा पुन्हा चिपकून जाईल. आता पलटी मारलेली, आता आमलेट छान आपलं शिजून निघेल. तर चूल आपले अतिशय मीडियम आहे, म्हणजे जास्त फास्ट पण नाही आहे, कारण की अंडा मग करपून जाईल म्हणून. तर शिजते छानपैकी. तर म्हटलं असं वाव, खूप सुंदर असा मस्त तयार झालेला, मस्त असा आमलेट डोसा तयार झालेला आहे. बघा काढून घेतलेला आहे इथे, मस्त दिसतो आहे आणि छान टेस्ट पण असेल त्याची. तर नॉर्मल डोसे आम्ही भरपूर प्रमाणात बनवलेले बघा सर्वांसाठी. तर इथे घेतलेलं आहे मी कढईमध्ये तेल टाकलं तापत, त्यात टाकलं कढीपत्ता, मस्त कडकडून दिला आहे कढीपत्त्याला. आणि त्यात घालणार आहोत आपण आता मोहरी घालणार आहोत. तर ही आहे डोस्याची चटणी. तर ऑलरेडी मी हे बघा चटणी वाटलेली आहे. ओलं खोबरं आणि डाळ्या घेतलेल्या आहेत आणि मिरच्या, बस बाकी काहीच नाही. थोडं पाणी घातलं आणि बटर मिक्स केलेलं आहे आणि थोडंसं मीठ, चवीप्रमाणे मीठ टाकूया. आणि आणि जास्त उकळून द्यायची नाही आहे, फक्त तडका द्यायचा आहे. पण आपण थोडं गरम करते. तर छान झाली चटणी आपली तयार झालेली आहे मस्त डोश्याची. तर चला आपण सर्व करूया. तर हा घेतला आपला अंडा आमलेट डोसा आणि चटणी छान आहे, ट्राय करू. आणि हे आपले नॉर्मल डोसे जे आपण नेहमी खातो, आणि मला नॉर्मल डोसेच खूप आवडतात. जस्ट ट्राय केलेला अंडा डोसा, तोही खायला खूप छान लागला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.